आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस असे असतात जेव्हा आपण खूप उत्साहाने उठतो. आपल्याकडे अनेक प्लॅन्स असतात आणि आपल्याला वाटतं की आजचा दिवस आपल्या हातात आहे. आपण काम करतो, ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो आणि दिवस संपताना समाधान वाटतं की आज काहीतरी मिळवलं. पण काही दिवस असेही असतात जेव्हा सकाळी डोळे उघडतानाच मन थकलेलं असतं. कोणताही मोठा आजार नसतो, कोणतीही मोठी अडचण दिसत नसते, तरीही मनावर एक विचित्र ओझं असतं. काहीच करावंसं वाटत नाही, लोकांशी बोलावंसं वाटत नाही, स्वतःला समजावण्याची सुद्धा ताकद उरत नाही. अशा दिवसांमध्ये आपण अनेकदा स्वतःवरच रागावतो. बाकीचे लोक पुढे जात आहेत, मग आपणच का थांबलो आहोत असा प्रश्न मनात येतो. कालपर्यंत जे काम सहज होत होते आज एवढं कठीण का वाटतंय याचं उत्तर सापडत नाही. मग आपण स्वतःला आळशी म्हणतो, कमजोर म्हणतो, आपल्या क्षमतेवर शंका घेतो. पण प्रत्येक थांबणं म्हणजे हार नसते. प्रत्येक शांत दिवस म्हणजे वाया गेलेला दिवस नसतो. कधी कधी आयुष्य आपल्याला धावायला सांगत नाही, ते फक्त थोडं थांबून श्वास घ्यायला सांगतं. आपल्याला नेहमी जिंकायचं असतं, प्रत्येक कामात पुढे जायचं असतं, प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह असावा, प्रत्येक प्रयत्नाचा रिझल्ट मिळावा आणि प्रत्येक निर्णय योग्य ठरावा अशी आपली अपेक्षा असते. पण आयुष्य एखाद्या कॉम्पिटिशन सारखं नसतं जिथे रोज स्कोर वाढवत राहायचा असतो. काही दिवस आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी नसतात, काही दिवस आपण जे काही गमावलं आहे ते मनाने स्वीकारण्यासाठी असतात. कधी कधी आपल्याला फक्त स्वतःला सावरायचं असतं. मनुष्य मशीन नाही. मशीन थांबलं तर त्याला चार्ज किंवा रिपेअर केलं जातं, पण माणूस थांबला की तो स्वतःला दोष देतो. त्याला वाटतं की मी मागे पडतोय, माझ्या आयुष्यात काहीच होत नाही, माझ्या वयाचे लोक कितीतरी पुढे गेले. कोणाचं करिअर सेटल झालं, कोणाचं लग्न झालं, कोणाचं स्वतःचं घर झालं, कोणीतरी पैसे कमवत आहे तर कोणीतरी आपलं ड्रीम जगते आणि आपण मात्र अजूनही त्याच जागी आहोत. पण आपण दुसऱ्यांच्या आयुष्याच्या बाहेरच्या भागाशी स्वतःच्या आयुष्याच्या आतल्या संघर्षाची तुलना करत असतो. आपल्याला त्यांचा रिझल्ट दिसतो, त्यांचा संघर्ष दिसत नाही. त्यांचा आज दिसतो, त्यांचा काल दिसत नाही. आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की आपण मागे आहोत. खरं तर प्रत्येक माणसाची वेळ वेगळी असते. कधी कधी आपण खूप प्रयत्न करूनही अपयशी होतो. काही लोक आपल्याला सोडून जातात, काही नाती तुटतात, काही स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपतात. आपण एखाद्या संधीसाठी खूप मेहनत करतो, पण ती संधी दुसऱ्याला मिळते. आपण प्रामाणिकपणे काम करतो, पण रेकग्निशन कोणा दुसऱ्याला मिळतं. आपण एखाद्या व्यक्तीला मनापासून जपतो, पण शेवटी ती व्यक्ती आपल्याला समजून घेत नाही. अशा वेळी स्वतःला मजबूत दाखवण्याची गरज नसते. कधी कधी दुःख आहे हे मान्य करणं ही सुद्धा ताकद असते. आज मन खराब आहे तर ते खराब आहे. आज काही करण्याची इच्छा नाही तर स्वतःला थोडा वेळ द्या. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच शोधायची गरज नाही. प्रत्येक समस्या आजच सॉल्व्ह करण्याची गरज नाही. काही प्रश्नांना वेळ लागतो, काही जखमांना शांत होण्यासाठी वेळ लागतो आणि काही निर्णय घाईत न घेणंच चांगलं असतं. आपण स्वतःला सतत सांगतो की स्ट्रॉंग राहा, पण स्ट्रॉंग राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच थकणार नाही. स्ट्रॉंग असण्याचा अर्थ असा आहे की थकल्यावर स्वतःला थोडा आधार द्याल आणि पुन्हा उभं राहण्याची संधी द्याल. तुम्ही आज फक्त उठलात तरी तो दिवस वाया गेला नाही. तुम्ही आज मनातलं दुःख स्वीकारलं तरी तुम्ही हरलेले नाही. तुम्ही आज फक्त थोडं काम केलं तरी तुमची मेहनत कमी होत नाही. तुम्ही आज कोणाशी बोलण्याऐवजी शांत राहिलात तरी तुम्ही कमजोर नाही. आणि आज तुमच्याकडून काही मोठं घडलं नाही तरी तुमची किंमत कमी होत नाही. आपण अनेकदा प्रोडक्टिव्हिटीला आपल्या वर्थशी जोडतो. मी किती काम केलं, किती पैसे कमावले, किती प्रोग्रेस केली, किती लोकांनी माझं कौतुक केलं यावर आपण स्वतःची किंमत ठरवतो. पण माणसाची किंमत त्याच्या प्रोडक्टिव्ह दिवसांवर ठरत नाही. तुम्ही काही साध्य करत नसतानाही तुम्ही मौल्यवान आहात. कधी कधी दिवस जिंकण्यापेक्षा स्वतःला हरू न देणं जास्त महत्वाचं असतं. तुमचं मन थकलं असेल तर त्याला थोडी शांतता द्या. तुमचं शरीर थकलं असेल तर त्याला विश्रांती द्या.
तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल तर स्वतःला आठवण करून द्या की याआधीही तुम्ही कठीण दिवस पार केले आहेत. तुमच्या आयुष्यात असे कितीतरी दिवस आले असतील जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की आता काहीच होणार नाही. पण ते दिवस गेले. तुम्ही आज इथे आहात याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वेळी जिंकलात असं नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येक वेळी पूर्णपणे हार मानली नाही. कधीकधी प्रगती दिसत नाही, पण आतून माणूस बदलत असतो. ज्या गोष्टी काल खूप दुखत होत्या त्या आज थोड्या कमी दुखतात. ज्या लोकांशिवाय आपण जगू शकत नाही असं वाटत होतं त्यांच्याशिवाय ही आपण जगायला शिकतो. ज्या अपयशामुळे आपलं आयुष्य संपलं असं वाटलं होतं त्याच अपयशाकडे काही वर्षांनी पाहिलं की कदाचित ते आपल्याला दुसऱ्या दिशेनं घेऊन जाणारं वळण होतं हे समजतं. म्हणूनच स्वतःच्या आयुष्याबद्दल घाई करू नका. तुमचा वेग कमी असेल तरी चालेल. काही दिवस तुम्ही धावाल, काही दिवस चालाल, काही दिवस थांबाल आणि काही दिवस फक्त बसून स्वतःला सावराल. या सगळ्याचा मिळून प्रवास तयार होतो. लोक तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या दिवशी पाहतील, पण तुमचं खरं सामर्थ्य त्या दिवसांमध्ये तयार होतं जेव्हा तुम्ही एकटे असता, थकलेले असता आणि तरीही स्वतःला सोडत नाही. आज जर तुमचं आयुष्य तुम्हाला अपेक्षेप्रमाणे चाललेलं नसेल तर स्वतःला दोष देण्याआधी एकदा थांबा. कदाचित तुम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे. कदाचित तुम्हाला थोडी विश्रांती हवी आहे. कदाचित तुम्हाला काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. कदाचित तुम्हाला स्वतःला पुन्हा समजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला परवानगी कुणाकडूनही घेण्याची गरज नाही. प्रत्येक दिवस जिंकायचा नसतो. काही दिवस फक्त स्वतःला सावरायचे असतात. कारण स्वतःला सावरलेला माणूस पुन्हा उभा राहू शकतो. आणि जो पुन्हा उभा राहतो तो पुन्हा चालू शकतो. हळूहळू का होईना, पण तो पुन्हा आपल्या दिशेने जाऊ शकतो. म्हणून आजचा दिवस कठीण असेल तर त्याला अपयशाचं नाव देऊ नका. आज फक्त स्वतःला सांभाळा. उद्या पुन्हा प्रयत्न करू. उद्या पुन्हा सुरुवात करू. आणि कदाचित उद्या आपण कालपेक्षा थोडे मजबूत असू. पण आज स्वतःवर राग करू नका. आज स्वतःला थोडं समजून घ्या. कारण आयुष्य जिंकण्यासाठी फक्त पुढे जाण्याची ताकद पुरेशी नसते. कधी कधी थांबून स्वतःला सावरण्याची ताकदही लागते.